हॅलो एव्हरीवन. बघा, ECEच्या लास्ट थर्ड युनिटच्या फोर्थ लेक्चरमध्ये आपण कशाबद्दल डिस्कस केलं होतं, तर एनर्जी कॉन्झर्वेशन जे लायटिंग सिस्टीममधलं आहे त्याचे डिफरन्स मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत. त्यामधली आपण जवळपास 6-7 मेथड्सची नावं बघितली होती. आणि त्यामधली आपण पहिली मेथड बघितली होती की आपण इनकॅन्डेसंट लॅम्प आहेत किंवा जे कन्व्हेन्शनल लॅम्प्स आहेत तर त्याच्याऐवजी आपण काय करतो, CFLs यूज करतो. याची कारणं पण आपण बघितली होती की CFLची लाईफ मोर आहे, हिटिंग कमी आहे, वॅटेज कमी आहे, त्याचबरोबर इल्युमिनस एफिशियन्सी जास्त आहे, ड्युरॅबिलिटी जास्त आहे. तर या कारणासाठी आपण काय करतो, CFLs यूज करतो. त्याचबरोबर आपण एक टेबल बघितला होता की त्या टेबलमध्ये काय दिलं होतं की कन्व्हेन्शनल लॅम्प किती वॅटचा असतो आणि CFL किती वॅटचा असतो, आणि दोघंही काय करतात, तितकेच ल्युमिनरीज आपल्यासाठी काय करतात, प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प्स किंवा त्याला HID लॅम्प्स म्हणतात. त्यामध्ये 2 प्रकार होते. पहिला होता मर्क्युरी वेपर लॅम्प आणि सेकंड होता मेटल हॅलाइड लॅम्प. मर्क्युरी वेपर लॅम्प ॲटलिस्ट आपण यूज नाही करत, त्याबद्दलची आपल्याला कुठली इथं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. सेकंड जो आहे तो मेटल हॅलाइड लॅम्प आहे. तर हा मोस्टली बेटर इफिशियन्सीमुळं काय केला जातो, इथं यूज केला जातो. ठीक आहे. तर मेटल हॅलाइड लॅम्प आहे तो बेटर इफिशियन्सीसाठी यूज केला जातो. तर त्याबद्दल आपण बघूयात. बघा, मेटल हॅलाइड लॅम्पबद्दल काय सांगितलं आहे की लाईट इन मेटल हॅलाइड लॅम्प्स इज जनरेटेड बाय ऑन इलेक्ट्रिक आर्क थ्रू अ गॅसियस कॉम्बिनेशन ऑफ मर्क्युरी वेपर अँड मिक्सचर ऑफ मेटल कंपोनंट्स दॅट विल मेटल हॅलाइड्स, म्हणून त्याला मेटल हॅलाइड लॅम्प म्हटलं जातं. ते आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. बघा, दिस ॲडिशनल मेटल हॅलाइड इन डिस्चार्ज ट्यूब इमिट देअर ओन स्पेक्ट्रा, म्हणजे ते जे हॅलाइड आहे, एक्स्ट्रा हॅलाइड, तर ते काय करतं, त्याचं ओन स्पेक्ट्रम काय करतं, इमिट करतं. ठीक आहे. दिस लीड्स टू एक्सटेन्सिव्ह व्हरायटी ऑफ लाईट कलर्स, हेन्स इम्प्रूव्ह कलर रेंडरिंग ऑफ लाईट अँड इफिशियन्सी. ऑल्सो ल्युमिनस इफिशियन्सी ऑफ मेटल हॅलाइड लॅम्प्स रेंजेस बिटवीन 75 to 100 ल्युमेन पर वॅट. म्हणजे याची जी इफिशियन्सी आहे, ल्युमेन इफिशियन्सी आहे ही काय आहे, तर जवळपास इनकॅन्डेसंट लॅम्पपेक्षा काय आहे, जास्त आहे. ठीक आहे. द इफिशियन्सी इज डबल टू दॅट ऑफ मर्क्युरी वेपर लॅम्प्स अँड 3 to 5 times दॅन द इनकॅन्डेसंट लॅम्प. म्हणजे बघा एफिशियन्सी किती आहे, जवळपास मर्क्युरी वेपर लॅम्पपेक्षा डबल आहे. आता मर्क्युरी वेपर लॅम्प इथं आपल्याला का दिलेलं नाही स्टडीसाठी, कारण का जर हे एकाच सेगमेंटमधले लॅम्प बघितले तर खरं तर मेटल हॅलाइड लॅम्प आहे, तर हा काय आहे, मर्क्युरीपेक्षा काय आहे, डबल जवळपास इफिशियन्सीने काय करतो, ग्रो करतो. तर मर्क्युरी वेपर लॅम्प आणि 3 to 5 times इनकॅन्डेसंट लॅम्पपेक्षा याची इफिशियन्सी कशी आहे, जास्त आहे. आता समोर जे दिलेत ते ॲडव्हान्टेजेस दिलेत. बघा काय काय आहेत, हे विचारू शकतात पेपरला, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ मेटल हॅलाइड लॅम्प्स. बघा, गुड लुमिनस इफिशियन्सी, प्रोडक्शन ऑफ इंटेन्स व्हाईट लाईट, लाईफ रेंजेस बिटवीन 6000 hours to 15,000 hours, वन ऑफ द मोस्ट इफिशियंट सोर्सेस ऑफ व्हाईट लाईट किंवा हाय व्हाईट लाईट. त्याचबरोबर अवेलेबल विथ व्हेरियस कलर्स, युजिंग इन प्रिंटिंग शॉप, पार्किंग एरिया, रिटेल स्टोअर्स, यूज इन इलेक्ट्रिकल टॉर्चेस, हेडलॅम्प्स फॉर ऑटोमोटिव्ह. ज्याला असे बघा इथं थ्रेडेड जो प्रकार आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, हे यूज करू शकतो. बघा इथं बघू शकता तुम्ही, हे जे थ्रेड्स आहेत, तर अशा प्रकारचे बल्ब आपण कुठे यूज करतो त्याचे इथं त्यांनी काय दिलेले आहेत, उदाहरणं दिलेले आहेत की आपण प्रिंटिंग शॉप, पार्किंग एरिया असेल, रिटेल स्टोअर्स असतील, म्हणजे ज्या ठिकाणी काय आहे व्हाईट लाईट, आणि तो सुद्धा कसा की हाय इंटेन्सिटीमध्ये पाहिजे आहे, तर त्या ठिकाणी आपण हे काय करतो, हे यूज करतो. तर हा आहे मेटल हॅलाइड लॅम्प. नेक्स्ट जो आहे तर तो आहे हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प. आता यातले दोन्ही येतात, हाय प्रेशर पण येतो आणि लो प्रेशर पण होतो. फक्त आपल्याला इथं हाय प्रेशर बघायचं आहे. याच्यामध्ये जी गोष्ट इथं आपल्याला काय करायची आहे, बघायची आहे, त्यासाठी इथं डायग्रॅम आहे आणि त्याच्या शेजारी काय दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. वेपर लॅम्प दिलेला आहे, त्यामध्ये काय काय दिलं आहे बघूयात आपण. डायग्रॅममध्ये जर बघितलात तर तुमच्या लक्षात येईल इलेक्ट्रोड्स दिलेले आहेत, आणि ह्या 2 इलेक्ट्रोड्सच्या मध्ये काय होते, आर्क प्रोड्यूस होते, आणि हीच आर्क आपल्याला काय करते की ग्लो देते. आता ह्या आर्कनं ग्लो द्यायसाठी याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, तर खाली दिलं आहे सोडियम मर्क्युरी अमालगम. अमालगम म्हणजे काय, तर हे असतं आहे सोडियम आणि मर्क्युरीचा काय असतो, एक ॲलॉय असतो आहे. तर तो कशामध्ये फिल केलेला असतो आहे, तर या आर्कच्या भोवती. याच्यामुळेच आपल्याला काय मिळते, व्हाईट लाईट मिळते किंवा लाईट मिळते थोडक्यात. ठीक आहे. बघा, लाईट
इन हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प किंवा लाईट इज वेपर लॅम्प प्रोड्युस्ड बाय हाय प्रेशर ऑफ सोडियम वेपर्स इन ॲडिशन टू मर्क्युरी. म्हणजे सोडियम आणि मर्क्युरी याच्यामुळं काय होते, लाईट काय होते, प्रोड्यूस होते. आता हाय प्रेशर सोडियम याच्यामध्ये काय केलेलं असतं, यूज केलेलं असतं. पुढं अँड अमालगम ऑफ मेटॅलिक सोडियम अँड मर्क्युरी प्रोव्हाइड्स द सोडियम अँड मर्क्युरी वेपर्स. बघा आत्ता म्हटल्याप्रमाणे ॲलॉय जे आहेत, मेटॅलिक ॲलॉय आहे सोडियमचं आणि मर्क्युरीचं, तर ते काय करतं, वेपर्स प्रोव्हाइड करतं. द प्रेशर ऑफ मर्क्युरी अँड सोडियम वेपर सब्जेक्ट टू टेम्परेचर ऑफ अमालगम. आता हे अमालगमच्या टेम्परेचरवरती डिपेंड करतं की याचे वेपर्स काय असतील. दिस वेपर्स ड्रॉ अँड आर्क ॲज द हाय गॅस प्रेशर इन ऑर्डर ऑफ 15 kPa. 15 kPaच्या प्रेशरमध्ये जर हा गॅस असेल तर हे वेपर्स काय करतात की ह्या दोन इलेक्ट्रोडमध्ये आर्क प्रोड्यूस करतात. ठीक आहे. स्पेक्ट्रम ऑफ गोल्ड येलो इमिशन इन द विजिबल एरिया. तर हा जो स्पेक्ट्रम जो प्रोड्यूस होतो किंवा इंट्रोड्यूस होतो याचा कलर काय असतो, तर गोल्डन येलो असतो. ठीक आहे. तर आता ह्या हाय प्रेशर सोडियम लॅम्पबद्दल तुम्ही ॲक्च्युली इल्युमिनेशनमध्ये शिकला असाल, पण इथं आपल्याला का शिकायचं आहे इन द पॉईंट ऑफ व्ह्यू. तर याच्यामध्ये आपल्याला खरं तर याचे कन्स्ट्रक्शन न लक्ष देता आपल्याला याचे ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत. कारण हे ॲडव्हान्टेजेस काय करतात की आपल्याला ॲज अ हे एक कॉन्झर्वेशन म्हणून काय करतात, यूज करू देतात. ठीक आहे. बघा ॲडव्हान्टेजेस. तर सुपेरियर लुमिनस इफिशियन्सी ऑफ ऑर्डर ऑफ अबव काय केला जातो याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचं जे आहे ते आहे लाईट इमिटिंग डायोड. तर बघा लाईट इमिटिंग डायोडसाठी काय म्हटलं आहे, जी डायग्रॅम आपल्याला शो केली जाते याच्यामध्ये काय आहे बघा, डायोड आहे, प्लास्टिक केस आहे आणि इमिटिंग लाईट बीम्स आहेत. ठीक आहे. तर बघा ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, ॲज इट नेम सजेस्ट अ स्पेशल टाईप ऑफ डायोड विच इज ऑप्टिमाइज्ड फॉर इमिटिंग अ लाईट. ह्याच्यामध्ये काय केलेलं असतो, एक स्पेशल टाईप ऑफ डायोड यूज केलेला असतो ज्याचं कामच काय आहे, इमिटिंग अ लाईट. म्हणून याला काय म्हटलं जातं, लाईट इमिटिंग डायोड किंवा LED त्याला म्हणतो आपण. वेन इलेक्ट्रिसिटी इज पास्ड थ्रू इट्स अ व्हिज्युअल ऑर इन्फ्रारेड स्पेक्ट्रम. जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास होते तेव्हा तो व्हिज्युअल स्पेक्ट्रम काय करतो, ड्रॉ करतो. LED has many advantages over incandescent lamp as well as fluorescent lamp, hence they can replace the conventional lamps. आता बघा याचे जे LEDचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत हे इनकॅन्डेसंट लॅम्पपेक्षा ऑब्व्हियसली चांगलेच आहेत, पण त्याचबरोबर फ्ल्युरोसंट लॅम्पपेक्षा सुद्धा काय आहेत, चांगले आहेत. म्हणजे CFL जे बघत होतो आपण त्याच्यापेक्षा सुद्धा काय आहेत, चांगले आहेत. म्हणजे आपण ते दोन्ही LEDनं काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. ठीक आहे. तर बघा याच्यामधले काही गोष्टी मी समोर दिलेल्या आहेत तुम्हाला. ॲब्सेन्स ऑफ फिलामेंट सो नथिंग टू बर्न आउट. ह्याच्यामध्ये फिलामेंट नावाची चीजच नाही आहे, त्याच्यामुळे बर्निंगचा काय प्रॉब्लेम येत नाही. सेकंड, ड्युरेबल ड्यू टू स्मॉल प्लास्टिक बल्ब. याच्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टी नाही आहेत, त्याच्यामुळे याची ड्युरेबिलिटी कशी आहे, जास्त आहे. पुढं जनरेट्स व्हेरी लिटल हीट प्रोड्यूस व्हायचा काहीही संपर्क येत नाही, कारण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय नाही, फिलामेंट नाही. फोर्थ, ल्युमिनस इफिशियन्सी बिटवीन 80 to 100 लुमेन्स पर वॅट. ह्याची लुमिनस इफिशियन्सी जी आहे ही सुद्धा काय आहे, खूप जास्त आहे. पुढं लाईफ नॉट अफेक्टिंग बाय नंबर ऑफ स्विचिंग ऑपरेशन्स. याची स्विचिंग ऑपरेशनवरती लाईफ डिपेंड करत नाही किंवा जास्त करून काय होत नाही की त्याचा इम्पॅक्ट ह्या सिस्टीमवरती होत नाही. पुढं लाईफ इज ग्रेटर 50,000 to 1 lakh hours ऑन मोर. म्हणजे 50,000 ते 1 लाख तास याची लाईफ असते आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला मिळू शकते. त्याचबरोबर कलर मिक्सिंग याच्यामध्ये काय आहे, पॉसिबल आहे. आणि व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स जी आहेत ती सुद्धा काय करू शकतो, LED सस्टेन करू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर आता ही झाली एक इम्पॉर्टंट अशी मी काय केलं तर ह्या स्लाईडमध्ये नोट डाऊन केलेले आहेत. ही सोडून अजून काय ॲप्लिकेशन्स आहेत किंवा ॲडव्हान्टेजेस आहेत तर बघा, इट अलोज पॉसिबिलिटीज ऑफ न्यू डिझाईन ऑफ लुमिनरीज. याच्यापासून आपण काय करू शकतो, नवीन डिझाईन्स काय करू शकतो, तयार करू शकतो लुमिनरीजचे. देअर कॉम्पॅक्ट डिझाईन मेक्स देम फिट फॉर एनी काइंड ऑफ साईज ऑफ स्ट्रक्चर. याच्या लहान साईजमुळं हा कुठेही काय होऊ शकतो, प्रॉपरली काय होऊ शकतो, डिझाईनमुळं तिथं फिट होऊ शकतो. त्याचबरोबर व्होल्टेज फ्लक्च्युएशनसाठी दिलं आहे की ते सस्टेन करू शकतो. ठीक आहे. बघा, टू फोकस ऑन हाऊ LED कॅन टेक प्लेस ऑफ इनकॅन्डेसंट लॅम्प ओव्हर फ्ल्युरोसंट लॅम्प, वी विल कन्सिडर ॲन एक्झाम्पल. ठीक आहे. तर त्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे. काय म्हटलं की
एक इनकॅन्डेसंट लॅम्प आहे जो 60 वॅटचा आहे आणि किती देतो आपल्याला 800 लुमेन देतो. तर त्याची कॉस्ट काय होते बघा की 15,000 पर इयर फॉर इट स्पेसिफिक ऑपरेशन. तो किती देऊ शकतो 15,000 रुपये त्याचा आपल्याला वर्षाला खर्च येऊ शकतो. 60 वॅटचा 800 लुमेन देणारा इनकॅन्डेसंट लॅम्प. तेच जर आपण सेम टास्क जर आपण CFL कडनं करायचं म्हटलं तर त्यासाठी आपल्याला 60 वॅटऐवजी 15 वॅटचा CFL काय होतो चालतो आणि त्याची दरवर्षाची कॉस्ट येते 4,000. आणि तेच सेम टास्क जर आपल्याला LED करायचं झालं तर आपण ते 8 वॅटनं करू शकतो आणि त्यासाठी कॉस्टिंग काय येतं 1,500. बघा पुन्हा एकदा सांगतो. बघा एक टास्क आहे त्यासाठी 60 वॅटचा काय लागतो इनकॅन्डेसंट लॅम्प लागतो. ठीक आहे. आणि त्याची कॉस्टिंग काय ते वर्षाकाठी तर 15,000 रुपीज. सेम टास्कसाठी 15 वॅटचा CFL लागतो ज्याचं वर्षाकाठी कॉस्टिंग काय येतं 4,000. आणि सेम टास्कसाठी 8 वॅटचा LED लागतो ज्याचं वर्षाकाठी कॉस्टिंग येतं फक्त 1,500 रुपये. म्हणजे ॲज कम्पेअर टू CFL किंवा ॲज कम्पेअर टू इनकॅन्डेसंट लॅम्प जर आपण कन्सिडर केलं तर LED काय करतो अगदी चीपमध्ये आपल्याला काय करतो ऑपरेशन्स मिळवून देतो. ठीक आहे. तर याच्यामुळं आपण काय करतो की कॉन्झर्वेशन टेक्निकमध्ये इनकॅन्डेसंट लॅम्पऐवजी CFLs वापरतो आणि सध्याच्या घडीला आपण CFL ऐवजीसुद्धा काय करतो LEDs यूज करतो की हे एकाचे काय आहेत याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे. बघा यामधला पुढचा जो पॉईंट आहे कॉन्झर्वेशनचा तो आहे युझिंग एनर्जी इफिशियंट लुमिनरीज किंवा त्याला म्हणतात फिटिंग्स. बघा डेफिनेशन म्हटल्यावरती इफिशियन्सी ऑफ luminaries इज द रेशो ऑफ lumen आउटपुट ऑफ luminary टू द lumen आउटपुट ऑफ लॅम्प. ठीक आहे. बघा तर ही डेफिनेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. खाली काय म्हटलं आहे इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज लाईट आउटपुट रेशो किंवा LOR त्याला म्हटलं जातं. ॲज इट मेजर्स द इफेक्टिवनेस बाय कंपॅरिझन ऑफ टोटल लाईट इमिटेड बाय luminary टू दॅट ऑफ ओनली लॅम्प. म्हणजे हा रेशो कशापासून काढला जातो की तुमच्या टोटल सिस्टीमची लुमेन्स आणि तुमच्या सिंगल लॅम्पची लुमेन्स याच्यापासून त्याचा इफेक्टिवनेस काय केला जातो कॅल्क्युलेट केला जातो. सेकंड हायर LOR इम्प्लाइज द मोर इफिशियंट लुमिनरीज. संपूर्ण सिस्टीममध्ये जर LOR तुमचा जास्त येत असेल इफेक्टिवनेस तर याचा अर्थ काय आहे की तुमची जी लाईट तुम्ही सिंगल बल्बची जी लुमेन्स आहेत तर हे काय आहेत इफेक्टिव्ह आहेत किंवा ती लुमिनरी जी तुम्ही यूज करताय तर ही कशी आहे इफेक्टिव्ह आहे. थर्ड काय म्हटलं आहे बेटर ऑप्टिकल डिझाईन ऑफ मिरर्स अँड क्वालिटी ऑफ मटेरियल यूज टू नॉट ओनली इम्प्रूव्ह द लुमिनर efficiency but also enhance the visual comfort as well as manages the glare. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात जे डिझाईन असतं हे डिझाईनसुद्धा आपल्याला काय करतं मॅटर करतं. ठीक आहे. अँड इफिशियंट लुमिनियर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ एनर्जी इफिशियंट लाईटनिंग. आता याचं कारण काय बघा एक सरळ सोपं एक लॉजिक घेऊयात. बघा एखादी रूम असेल आणि त्या रूममध्ये आपल्याला काय करायचं आहे इलेक्ट्रिकल फिटिंग करायचं आहे किंवा ह्या लुमिनियर्स काय करायचे आहेत फिट करायचे आहेत म्हणजे बल्ब फिट करायचे आहेत. तर त्यासाठी कसं असतं बघा जितके लाईट कलर्स असतील तितके त्याचं रिफ्लेक्शन चांगलं असेल. जितकं त्या ठिकाणी आपण मिरर्स वगैरे यूज केलेले असतील तितकं रिफ्लेक्शनसुद्धा काय असेल चांगलं असेल आणि आपल्याला कमी वॅटेजचे लुमिनियर तिथं काय करता येईल यूज करता येतील. पण त्याचऐवजी जर आपण डार्क कलर्स यूज केले असतील तर रिफ्लेक्शन होणार नाही आणि म्हणजे जे रेज पडतात त्याचं काय होईल ॲब्झॉर्प्शन होईल आणि काय होणार नाही त्याचं रिफ्लेक्शन कमी होईल आणि आपल्याला काय करावं लागेल तितक्याच लुमेन्ससाठी जास्त वॅटेजचे बल्ब यूज करायला लागतील. हे ह्याच्या मागचं काय झालं लॉजिक झालं. हे फक्त आपल्याला कशामध्ये दिलं आहे तर जरासं टेक्निकल लँग्वेजमध्ये इथं एक्सप्लेन केलेलं आहे. बघा बेस्ट सुटेड लुमिनर should be chosen for particular applications such that it will remain efficient throughout the life. म्हणजे आपण लुमिनियर आपला कुठल्या ठिकाणी यूज करतो आहे याच्यावरती डिपेंड करतं की त्याची लाईफ पण किती आहे आणि ते त्या ठिकाणी इफिशियंट आहे की नाही. त्याचबरोबर त्याचा LOR सुद्धा किती आहे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू लोकेशन रिकमेंडेड लोकेशन्स आर. आता लोकेशन्सप्रमाणे त्यांनी जी रिकमेंडेशन दिलेली आहेत ती काय दिलेली आहेत आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात. ठीक आहे. तर बघा रेसिडेन्शियलसाठी इफ फ्लोरोसन ट्यूब इट शुड बी बेस इफ इनकॅन्डेसंट लॅम्प एनॅमल्ड रिफ्लेक्टर ऑफ
कंट्रोल शेप. स्टेअर केस किंवा कॉरिडॉर्स लोकेशनसाठी काय म्हटलं आहे, डायरेक्ट टाईप लुमिनरीज हॅव्हिंग ॲम्पल लाईट डिस्ट्रीब्युशन. स्टेअर केस किंवा कॉरिडॉर्स असतील की ज्या ठिकाणी काय बघा की इल्युमिनेशन असणं हीच गरज आहे फक्त, त्या ठिकाणी आपल्याला किंवा रीडआउट किंवा काही बाकीच्या गोष्टी करायच्या नाहीत. तर अशा ठिकाणी डायरेक्ट लाईट किंवा ॲम्पल लाईट डिस्ट्रीब्युशन असणं फार महत्त्वाचं ठरतं. आता पुढची महत्त्वाची गोष्ट किंवा प्लेस आहे ती आहे ऑफिसेस. आता ऑफिसेससाठी काय म्हटलं बघा, ऑन सच प्लेसेस इफेक्टिव्ह इल्युमिनेशन इज रिक्वायर्ड नॉट ओनली ऑन प्लेन बट ऑल्सो सराउंडिंग, हेन्स सेमी डायरेक्ट टाईप लुमिनियर रिकमेंडेड. म्हणजे काय की बघा लुमिनेशनचे वेगवेगळे टाईप्स असतात. तर या ठिकाणी ऑफिसेसमध्ये शक्यतो कसं असावं, सेमी डायरेक्ट असावं. ठीक आहे, म्हणजे रिफ्लेक्ट होऊन ते काय व्हावं, आपल्यासमोर यावं. कारण का तर आपण त्या ठिकाणी काय यूज करत असतो, तर रीडिंग किंवा अशा प्रकारच्या ऑफिशियल वर्कसाठी आपण आपलं यूज करत असतो. ठीक आहे. लोकेटिंग लुमिनियर at proper place has the important role in energy saving because appropriate location ensures direction of light exactly where is required. आता लोकेशन फार महत्त्वाचं असतं. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल एखादी रूम आहे, त्या रूममध्ये काय आहे, आपला डेस्क आहे लेफ्ट साईडला आणि लुमिनरी जी आपण कनेक्ट केली आहे ती आहे राईट साईडला. तर याचा इम्पॅक्ट काय ठरतो की आपण त्या रूमच्या एरियानुसार काय केलं असतं, त्याचं लुमेन कन्सिडर केलेलं असतं. पण आपण बसत असतो बरोबर अपोजिट डिरेक्शनला, त्याच्यामुळे त्या लुमेनचा प्रॉपर उपयोग होत नाही. मग अशावेळी महत्त्वाचं काय ठरतं की प्लेस, म्हणजे आपण नक्की आपल्याला कुठं लुमेन गरज आहे तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, त्याचं प्लेसिंग ठरवू शकतो. पुढं लॅम्प्स अँड बलार्स आर पार्ट ऑफ लुमिनियर. कंट्रोल ऑफ इलेक्ट्रिसिटी टू दीज पार्ट्स allows on and off switching and also dimming control options, smooth out the energy efficient behavior, that is for example by switching off when not needed. म्हणजे ऑन ऑफ आपण करू शकतो हे सगळे लुमिनियर, किंवा डिमिंग कंट्रोल करू शकतो, किंवा ज्यावेळी गरज नाही त्यावेळी काय करू शकतो, बंद करू शकतो. ठीक आहे. रिफ्लेक्टिंग ॲबिलिटी ऑफ लाईट बीम व्हॅरीज विथ द मटेरियल विच युज्ड विदिन द लुमिनियर फॉर द रिफ्लेक्शन पर्पज. आता रिफ्लेक्शन पर्पजसाठी आपण कुठलं मटेरियल यूज करतो आहे याच्यावरती पण काय करतं, डिपेंड करतं त्याचे लुमेन्स आउटपुट काय मिळतील. आता त्यासाठी LOR त्यांनी 2 दिलेत बघा. LOR ऑफ सॅटिन क्रोम मटेरियल किती आहे, 0.5 आहे, आणि ॲल्युमिनियमचा LOR जो आहे तो किती आहे, 0.9 आहे. ठीक आहे. तर बघा पुढं म्हटलं आहे इफिशियन्सी ऑफ द लुमिनियर कॅन बी इम्प्रूव्ड बाय सम सिम्पल मेजर सच ॲज. आता लुमिनियर्सची इफिशियन्सी कशी इन्क्रीज करायची बघा. पहिलं म्हटलं आहे लोकेट द लॅम्प ॲट द सेंटर ॲट द लुमिनियर सो दॅट रिफ्लेक्टर्स कॅन बी यूज मॅक्झिमम अँड अपिअरन्स विल ऑल्सो इम्प्रूव्ह. म्हणजे मगाशी मी जे उदाहरण सांगितलं तो प्लेसबद्दलचं, तर त्यावरती आपण तोडगा काय करू शकतो की सेंटर पोझिशनला आपण लुमिनियर आपली कनेक्ट करू शकतो. सेकंड, यूज ऑफ स्पेक्युलर रिफ्लेक्टर्स. चांगले रिफ्लेक्टर्स आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. डिस्कनेक्शन ऑफ बलास्ट फ्रॉम डेल एम्प्ड लुमिनियर्स सो ॲज टू अवॉइड अननेसेसरी पॉवर लॉस. ठीक आहे. आणि शेवटला काय म्हटलं आहे, एनोडाइज्ड ॲल्युमिनियम शीट इन लुमिनियर इम्प्रूव्ह इफिशियन्सी अप टू 85% विच लेसन द रिक्वायर्ड नंबर ऑफ लॅम्प्स. ॲल्युमिनियम शीटमुळे काय होऊ शकतं बघा, तुम्ही काही ठिकाणी बघू शकताय, जर तुम्ही मोठ्या एखाद्या एक्झाम सेंटर्सला वगैरे जर भेट दिली असेल किंवा मोठे मोठे सेमिनार हाऊस असतात, तर याच्यामध्ये काय असतात बघा, फ्लोरोसंट ट्यूब्स कनेक्ट केलेले असतात. पण त्या फ्लोरोसंट ट्यूब कनेक्ट करताना त्याच्या पाठीमागं हा ॲल्युमिनियम शीट टाकलेली असते. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होते, तर तुमची लुमिनिंग इफिशियन्सी काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे. तर हे इतके पॉईंट आहेत, हे आपण 4-5 पॉईंट याच्यामध्ये बघितलेले आहेत. पुढचं आहे युजिंग लाईट कंट्रोल गिअर्स, आणि 1-2 पॉईंट अजून आहेत. ठीक आहे. तर ते आपण काय करूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, थँक्यू.